ओके. ठीक आहे. सो हा, तर आपण थोडंसं मोठ्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करणार आहोत. फक्त एक्झिबिशनच नाही, तर त्या एक्झिबिशन मधून मला काय निष्पन्न होतंय, माझ्या व्यवसायासाठी काय काय निष्पन्न होतंय, त्याचा सुद्धा विचार करणार आहोत आपण. अ, आणि हे प्रश्न आपण वर्षातनं एकदा किंवा दर 6 महिन्यांनी एकदा तरी आपण आपल्या स्वतःला किंवा आपण जे काही व्यवसाय करतोय, त्याला ते विचारणं गरजेचं आहे. राइट? सो विल स्टार्ट विथ सम ऑफ द क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही अगोदर क्वेश्चन शेअर केलेले त्याच्यावरती मी बोलण्याचा प्रयत्न करेन. तर पहिला जो प्रश्न आहे की माझ्यानंतर किंवा माझ्या पुढे माझ्या व्यवसायाचं काय? आता इथे 2 प्रकारे विचार करू शकता. तुम्ही आज जे काही उभं केलं आहे, जर समजा म्हणजे परमेश्वर न करो अशी वेळ येवो, पण जर समजा तुम्हाला जर काही आजार झाला किंवा तुम्ही उद्या नसला, तर तुम्ही जे काही उभं केलं आहे, त्याचं पुढे काय होणार? आणि बऱ्याच वेळेला एक तक्रार असते, की "अरे, मी नसली तर असं नाही होत, मी नसलो तर तसं नाही होत. मलाच नेहमी सगळं बघावं लागतं. मग घर पण सांभाळायचं, हे पण सांभाळायचं, ते पण सांभाळायचं." राइट? मग तुमच्याकडे जर दुसरं कोणी तुमच्या सोबतीने काम करत असेल किंवा तुम्ही एकट्याने जरी काम करत असाल, तर तुमच्या पश्चात किंवा तुम्ही नसता, त्यावेळेला तुमचा व्यवसाय आपोआप किंवा ऑटो मोड हा जो आजकाल खूप परवळीचा शब्द झालेला आहे, त्या ऑटो मोडवरती चालू शकतो का? हा विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही स्वतःहून कोणाला जर तुमच्याकडे टीम असेल किंवा दोघं-तिघं मिळून काम करत असाल, तर तुम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ शकता का? हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हा प्रश्नाचा जो विचार करतो ती व्यवसाय मोठी होतात. सगळ्याच गोष्टीसाठी जर तुम्ही लागलात, तर तुमचा व्यवसाय कधी ग्रो होऊ शकत नाही. ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. तर ते महत्वाचं आहे. माझ्यानंतर किंवा उद्या माझ्या बिझनेसचं काय? आणि मी नसलो तर तो बिझनेस चालेल की नाही? हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न विचार करा. त्याच्यानंतर आज तुम्ही जितकी वर्ष झाले एक्झिबिशन्स करतायत, बाकीचे जे काही एक्झिबिशन्स अटेंड करतायत, इव्हन बिझनेस क्रिएटिव्ह कट्टाचच नाही तर इतर ठिकाणी किंवा इतर जागेवरती करत आहात. त्याच्याविषयी तुम्ही विचार करा, की तुमचे जे कस्टमर्स आहेत, ते मागच्या 3 वर्षात कसे बदललेले आहेत? किंवा तुमचे बाकीचे जे काही कस्टमर्स आहेत, ते येणाऱ्या 3 वर्षात कसे बदलणार? म्हणजे तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो McDonald'sची. तुम्ही जर 10 वर्षाच्या अगोदरच्या McDonald'sमध्ये गेला असाल, तर तेव्हाचा मेनू वेगळा होता आणि आताचा जो मेनू आहे, तो त्याच्यामध्ये बरेचसे फरक झालेले आहेत. किंवा दुसरे कुठलेही घ्या. जम्बो किंग. जम्बो किंग अगोदर वडापावला वडापावच बोलायचा. आता जम्बो किंग वडापावला वडापाव नाही बोलत, बर्गर बोलतो. त्याने थोडंसं ते रिब्रँडिंग वगैरे केली आहे. कस्टमरची टेस्ट, त्याच्याकडचे प्रॉडक्ट सुद्धा बरेचसे बदललेले आहेत. मग तुमच्याकडून जो कोणी कस्टमर किंवा तुमचे जे कोणी क्लायंट्स आहेत, ते तुमच्याकडून एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेतायत. त्यांच्या चालण्या-बोलण्यात, वागण्या-बोलण्यात, खरेदीच्या पद्धतीत त्यांनी कसं काय बदल केलेला आहे का? आजकाल लोकं ऑर्गॅनिक, इको फ्रेंडली, नेचर फ्रेंडली या सगळ्या गोष्टींकडे ओढा लागलेला आहे किंवा ऑनलाईन मागवा, Swiggy, Zomato करा. हे बदल तुम्हाला तुमच्या कस्टमर्समध्ये जाणवतायत का? आणि पुढच्या येणाऱ्या 3 वर्षात त्याच्यात काय बदल होऊ शकतात याचा विचार करा. सो तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो, की तुम्ही जो काही मागच्या 3 वर्षाचा डेटा आहे, तो कुठल्या प्रकारचे ऑर्डर्स कसे बदलत गेले, तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. अंडरस्टँड तुमचा बिझनेस प्रत्येकाचा बिझनेस तो कस्टमरवरती टिकून आहे. आज एक्झिबिशनला येणारा सुद्धा प्रेक्षक वर्ग किंवा जो कस्टमर आहे, तो बदलत चाललेला आहे. त्यांच्या आवडी-निवडी सुद्धा बदलत चाललेल्या आहेत. मग आपण प्रत्येक एक्झिबिशनला जाऊन त्याच-त्याच गोष्टी करतो, की आपण त्यांच्या बदलानुसार आपल्या व्यवसायात आपण जे काही एक्झिबिशनमध्ये मांडतोय, त्याच्यामध्ये सुद्धा बदल करतोय की नाही, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे. तर कस्टमर चेंजेस काय-काय झालेले आहेत, त्याचा जरूर विचार करा. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा जे काही एक्झिबिशन्स करताय, त्याच्यामध्ये किती बदल झालेला आहे? तुमच्या इन्कममध्ये. तुम्ही जर मागच्या 3 वर्षाचा आता मी 3 वर्षाचं असं बोलतोय, कारण आपल्याला एक पॅटर्न किंवा एक ट्रेंड दिसणं गरजेचं आहे. आपण काय करतो, मी ह्या एक्झिबिशनला गेले, तिकडे माझा एवढा व्यवसाय झाला, त्याच्यानंतर मी आले, ठीक आहे, एवढे सुटले, बाकीचा आपण मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. तर
माझा जो काही इन्कम आहे, माझा जो काही जमा खर्च आहे, त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे. मी जर मागच्या 3 वर्षांचा लेखाजोखा काढला, तर माझा बिझनेस, माझा व्यवसाय वाढलेला आहे का? मी त्याच अमाउंटवर आहे, की माझी जी अमाउंट आहे ती वाढलेली आहे, माझे जे प्रॉफिट्स आहेत, रेव्हेन्यू आहे ते वाढलेलं आहे, याचा विचार करा, की माझा आणि जर मागच्या 3 वर्षात वाढलेला आहे बिझनेस, तर मग येणाऱ्या पुढच्या 3 वर्षात सुद्धा तो वाढेल की नाही? याचा सुद्धा विचार करा. आपण बऱ्याच वेळेला काय करतो? आजचा विचार करतो. आजचा विचार करणं गरजेचं आहे आणि आज माझ्याकडे पैसे येणं गरजेचं आहे. कारण आज जर ते पैसे येत असतील, तर त्याच्या पुढे अ, तुम्हाला ते त्याच पद्धतीने येत राहतील याची गॅरंटी नाहीये. तर तो सुद्धा विचार करणं महत्वाचं आहे. आज येतोय पैसा, तो ठीक आहे. पण तो पुढच्या व्यवसायासाठी किंवा पुढच्या भविष्यात मला मी त्याचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो किंवा शकते त्याचा विचार करणं महत्वाचं आहे. नंतर बाकीचे जे गोष्टी आहेत, आता आजकाल ऑनलाईन स्विगी, झोमॅटो किंवा बाकीचे इतर एक्झिबिशन होतात. तुमच्यासारखेच बाकीची लोकं सुद्धा बिझनेस एक्झिबिशन्स करतायत किंवा प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस देतायत. मग त्यांचा तुमच्या बिझनेसवरती किती प्रभाव पडू शकतो? तसंच तुमची बिझनेस करण्याची तऱ्हा, कस्टमरशी इंटरॅक्ट करण्याची तऱ्हा, त्यांना मार्गदर्शन करण्याची तऱ्हा, त्यांना सर्व्हिस देण्याची तऱ्हा, याचा तुम्हाला तुमच्या बिझनेस वाढीसाठी किंवा वृद्धीसाठी काही फायदा होतोय का? तो विचार करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येतात की तुमचे जे काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत, तुम्ही हे प्रोडक्ट्स जे काही विकतायत ते फक्त प्रोडक्ट्स विकतायत की त्यांचा अभ्यास करतायत? हा प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे. तुमचा कुठला प्रोडक्ट जो आहे तो सगळ्यात जास्त खप आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी सांगेन मागच्या 3 वर्षांचा जर तुम्ही डेटा घेऊन बसलात किंवा मागच्या 3 एक्झिबिशनचा किंवा मागच्या जेवढे काही एक्झिबिशन्स केलेत, तुमचा कुठला प्रोडक्ट सगळ्यात जास्त विकला गेलेला आहे? तुम्ही जे काही विकत असाल, राइट? किंवा कुठला प्रोडक्ट आहे ज्याची कोण विक्री करतच नाही, त्याचा अभ्यास केलेला आहे का तुम्ही? आणि त्याचा जमा खर्च करता का तुम्ही? की फक्त मी आले माझा ओव्हरऑल प्रॉफिट निघाला किंवा माझा बेसिक मिनिमम जेवढा खर्च केलेला तेवढा सुटला, तर झालं माझं मग. मग काय प्रॉब्लेम नाही मला. जेवढे टाकलेले पैसे तेवढे आले ना बस झालं. की त्याच्यातून मला काय समजतं की माझा एखादा प्रोडक्ट म्हणजे McDonald'sचं उदाहरण द्यायचं झालं तर McDonald's हा फक्त बर्गर त्याचे जे होते त्याच्यामुळे पुढे आला, राईट? आणि नंतर मग बाकीचे प्रोडक्ट्स आले किंवा जम्बो किंगचं घ्या. जम्बो किंगचा वडापाव पहिला होता. त्याच्यानंतर त्याने बाकीच्या गोष्टी विकायला सुरुवात केल्या. पण आजही त्याचा वडापाव सगळ्यात जास्त संपणारा प्रोडक्ट आहे. प्रत्येक कंपनीचं असं कुठलं ना कुठलं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट असतं, ज्याला आपण हिरो प्रोडक्ट बोलतो ना, म्हणजे काय आहे ते, माझ्या बिझनेस मधला सचिन तेंडुलकर किंवा आजच्या घडीला रोहित शर्मा होते, विराट कोहली होते. माझ्या बिझनेस मधला विराट कोहली कोण किंवा सचिन तेंडुलकर कोण, हे मी सांगू शकतो का किंवा सांगू शकते का? कुठला प्रोडक्ट आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिट देतोय? आणि तुम्ही त्याचा खर्च काढलाय म्हणजे ₹100 विकतोय त्याच्यातून तुम्हाला सगळा खर्च काढून किती रुपये मिळतात? ₹20 की ₹30, राइट? आणि तसे प्रोडक्ट्स तुमचे जास्त विकले जात आहेत का? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कशा प्रकारचे प्रोडक्ट्स विकून पैसा कमवताय? हाय व्हॅल्यू म्हणजे जे एकदम तुम्ही प्रीमियम प्राइस करू शकता आणि लोकं ते घ्यायला तयार आहेत. तशा प्रकारचे प्रोडक्ट्स विकतायत तुम्ही, की तुम्ही क्वांटिटी विकताय? म्हणजे मला एवढे पदार्थ विकणं गरजेचं आहे किंवा एवढ्या प्रॉडक्ट्स विकणं गरजेचं आहे, तरच माझा खर्च निघतो किंवा मी 1-2 प्रॉडक्ट जरी केले, तरी माझा खर्च निघतो. तर तुम्ही व्हॅल्यू बिझनेसमध्ये आहात की व्हॉल्यूम बिझनेसमध्ये आहात, हे समजणं गरजेचं आहे. व्हॉल्यूम असेल तर तुमचं व्हॉल्यूम वाढत राहायला पाहिजे. व्हॅल्यूमध्ये व्हॉल्यूम महत्वाचा नाहीये. तुम्ही व्हॅल्यू किंवा कुठला एक्सपिरियन्स क्रिएट करता कस्टमरसाठी, तो महत्वाचा आहे तो. तर विचार करा तुमच्या प्रॉडक्ट्सच्या हिशोबाने तुम्ही कुठे-कुठे, किती-किती जमा खर्च केलेला आहे. तसंच एक मागच्या 3 वर्षाची तुमच्या कस्टमर्सची यादी काढा. त्याच्यामध्ये नवीन कस्टमर्स किती आले? तुम्ही प्रत्येक एक्झिबिशनला जाता. प्रत्येक एक्झिबिशनमध्ये तुम्ही किती नवीन कस्टमर्स ॲड केले आणि हे नवीन कस्टमर्स तुम्हाला नेहमी बिझनेस देतायत का?
आणि अगोदरच्या कस्टमर्स जे अगोदरचे एक्झिबिशन किंवा इतरत्र तुमचे जे काही कस्टमर्स आहेत, आज किती वर्षापासून तुमचा सगळ्यात जुना कस्टमर किती वर्षांपासून तुमच्याकडे आहे आणि त्यांनी किती पैशाचा तुम्हाला बिझनेस दिलेला आहे त्याचा विचार करा. जो नवीन कस्टमर आलाय तो बिझनेस देतोय का, तो पुढे कंटिन्यू करतो की एकदाच येऊन परत बाहेर निघून गेला. आणि नवीन कस्टमरच्या मागे धावत असताना जुने कस्टमर सुटलेले आहेत का त्याचा विचार करा. तुम्हाला रिपीट ऑर्डर्स येतात का, म्हणजे एकदा कस्टमरने तुमच्याकडून प्रोडक्ट घेतलं, केक घेतलं किंवा दुसरी काही सर्व्हिस असेल, इन्शुरन्स असेल किंवा अजून काहीतरी असेल, ते घेतल्यानंतर त्याची पुढची पिढी किंवा त्याचे नातेवाईक, त्याच्या मित्रपरिवारात काय असेल तर तो त्यांना तुमच्याकडे पाठवतोय का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. एक टर्मिनॉलॉजी आहे नेट प्रमोटर स्कोर. नेट प्रमोटर स्कोर म्हणजे माझ्याकडून प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेणारी 10 लोकं, त्याच्यातले 10 लोकांपैकी किती लोक आहेत जी माझं नाव पुढे रेकमेंड करतील की याची सर्व्हिस किंवा याच्याकडून तुम्ही हे प्रोडक्ट्स घ्या, खूप छान, खूप उत्तम आहेत. आपण बऱ्याच वेळेला एखादा गाडी घेतो किंवा एखादा टीव्ही घेतो किंवा एखादा फोन घेतो, त्याच्यामध्ये आपला मित्रपरिवार आपल्याला सांगतो तोच आपण प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेतो. मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा काही घेता तेव्हा त्याच्यामध्ये तुमचं किती रेकमेंडेशन रिपीट बिझनेस आहे ते हे करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कस्टमर्स तुमच्याकडून ज्यांनी घ्यायचं थांबवलेलं आहे त्यांनी का केलेलं आहे किंवा त्याचं का होतंय त्याचा तुम्ही विचार केलेला आहे का, हे सुद्धा स्वतःला प्रश्न विचारा. म्हणजे जो नेहमी घ्यायचा किंवा 4 वेळा घेतलं मग आता 5व्यांदा नाही आला, का नाही आला, कशासाठी नाही आला, याचा विचार करा. त्याच्यानंतर थोडस सिस्टम्स आणि प्रोसेसेस आहेत का तुमच्याकडे, म्हणजे तुमची इन्व्हेंटरी जर 10 लोकांसाठी, जर समजा तुम्ही केटरिंग करत असाल तर 10 लोकांसाठी केटरिंग करायला किती सामान लागतं, किंवा तुम्ही दुसरं कुठलं काय प्रोडक्ट वगैरे विकत असाल किंवा सर्व्हिस देत असाल तर त्याच्यासाठी किती लोक लागतात, काय प्रोसेस असली पाहिजे, तुम्ही ऑर्डर कशी घेता, त्याचा ट्रॅक कसा ठेवता, तुम्हाला जर त्याचं पेमेंटचं टॅली करायचं असेल तर कसं करता, एखाद्या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करायचंय तर त्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे विचार करून करता, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला भान असणं गरजेचं आहे. राईट. आणि तुम्ही नीट आयोजन नियोजन करून करतायत की नाही, आता माझ्याकडे दुसरं काहीच करायला नव्हतं म्हणून मी या एक्झिबिशन मध्ये भाग घेते, किंवा तुमचं वर्ष चालू होतं, नवीन वर्ष किंवा आर्थिक वर्ष घ्या, जेव्हा वर्ष चालू होतं तेव्हा तुम्ही ठरवता की या वर्षी मला 10 एक्झिबिशन करायचे आहेत, 2 एक्झिबिशन करायचे आहेत, 5 करायचे आहेत, की नाही ठीक आहे आता कुठे काय बिझनेस व्यवसाय येत नाही म्हणून तुम्ही कुठेतरी जाऊन नुसते उभे राहता. तुम्ही अगोदर केलेल्या चुकांपासून काही शिकलेला आहात का, एखाद्या एक्झिबिशन मध्ये किंवा एखाद्या ऑर्डर मध्ये किंवा एखाद्या वेळी तुम्ही जो बिझनेस केलेला आहे त्यात अपेक्षेनुसार तुम्हाला पैसा किंवा तुम्हाला अनुभव आला नाही तर मग ते सुधारण्यासाठी तुम्ही कुठली पावलं उचललेली आहेत याचा विचार करा. आणि एकाच वेळेला मला जर 3 किंवा 4 एक्झिबिशन एका पाठोपाठ खूप चांगली एक्झिबिशन झाली तर ते मी करू शकतो का किंवा ते करू शकते का, हा प्रश्न सुद्धा विचारणं खूप महत्वाचं आहे. सो अंडरस्टँड दॅट डू आय हॅव सिम्पल सिस्टम्स टू मॅनेज. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण याच्यातून आपला जमा खर्च निघतो, याच्यातून आपला प्रॉफिट निघतो. जेवढे सिस्टम्स आणि प्रोसेसेस सेट असतील तेवढा आपण अधिक प्रभावीरित्या बिझनेस व व्यवसाय करू शकतो. राईट. त्याच्यानंतर पुढे ऑब्विसली जो डेटा अनालिसिस करतोय आपण किंवा कस्टमर्स आले गेले, किती राहिले किती राहिले, ते कशासाठी आपण करतो तर प्रॉफिटसाठी ना. कुठलाच व्यक्ती जर तुमच्या बिझनेसमध्ये एखादं एक्झिबिशन केलं, तुम्ही जे काही बिझनेस करता, एखादी ऑर्डर पूर्ण केली, एखादी सर्व्हिस पूर्ण केली आणि त्याच्यामधून जर तुम्हाला काहीच प्रॉफिट नसेल निघत तर मग तुम्ही काय करताय. राईट. कुठल्याही बिझनेसचं बेसिक पर्पज ना महत्वाचं आहे, लक्षात घ्या, प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू जनरेट करणं आहे. तोच जर होत नसेल आणि आपला जमा खर्च निघत नसेल तर मग काय फायदा. तुम्ही जे काही कमावताय त्याच्यातले किती पैसे तुम्ही भविष्यासाठी किंवा इन्व्हेस्ट करण्यासाठी बाजूला काढून ठेवू शकता. म्हणजे आज तुमची किंमत कमाई जर समजा ₹100 आहे तर ₹100 तुम्ही ₹10 बाजूला काढून ठेवण्याची हिंमत ठेवता. कशासाठी?
उद्या परवा बिझनेस वाढवायचा झाला, ग्रो करायचा झाला किंवा मोठ्या ठिकाणी जाऊन तो एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करायचा झाला, तर तुमच्याकडे फंड्स अवेलेबल आहेत का? तुमच्याकडे मोठी ऑर्डर किंवा मोठी डिलिव्हरी देण्याची कॅपॅसिटी आहे का? ती तुम्ही बांधतायत का? नाहीतर मग तुम्ही जे एवढा डामडोलारा उभा केलाय त्याचा तुम्हाला पुढे फायदा काय? किंवा पुढचं एक्झिबिशन खूप महत्वाचं आहे, खूप मोठी मोठी लोक येणार आहेत, पण मी त्याच्यात भागच नाही घेऊ शकत का? तर माझ्याकडे कधी पैसे राहिलेच नाहीत किंवा आलेले पैसे सगळे इथे तिथे खर्च झाले. तर तुमच्या बिझनेसचं थोडंफार कॅश फ्लो, तुमचा महिन्याचा खर्च किती, येणाऱ्या महिन्याचा खर्च किती, किती प्रोडक्ट्सचा तुम्ही तुमच्याकडे ठेवता, तर त्याच्यामुळे तुम्हाला जागा लागत असेल, त्याचं भाडं देत असाल, तर मग तो भाडा निघतोय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही प्रॉफिट कमवतायत का, तुमचा रेव्हेन्यू वाढतोय का, राईट, तुमच्याकडे कुशन आहे का, एखाद्या ठिकाणी जर अपेक्षेप्रमाणे बिझनेस किंवा व्यवसाय नाही झाला तर तुम्हाला त्याचा किती इम्पॅक्ट पडू शकतो याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न, की त्या एक्झिबिशन मध्ये कदाचित तुम्ही जो प्रोडक्ट किंवा जी सर्व्हिस देताय तसे प्रोडक्ट विकणारे अजून बाकीचे बरीचशी लोक असतील. मग लोकांनी तिथे न जाता तुमच्याकडे काय यावं किंवा ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस ती घर बसल्या सुद्धा मागू शकतात. मग त्यांनी त्या एक्झिबिशन मध्ये आल्यानंतर तुमच्या शॉपवरती किंवा तुमच्या स्टॉलवरती काय हवं, तुम्ही जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकताय त्याच्यामध्ये अशी काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे, की अ, खरंच त्यांना असं वाटतं की नाही मला इथेच तुमच्याकडूनच येऊन घ्यायला बरं वाटतं. आपल्या आणि तुम्ही बघा, आपले ठरलेले ग्राहक किंवा आपण सुद्धा दुसऱ्या कोणाचे ठरलेले ग्राहक असतो. आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल, एक एक सिंपल उदाहरण, किराणा जर घ्यायचा असेल, बऱ्याच वेळेला किराणा आपल्या घराच्या बाजूला असलेला किराणा स्टोअर आहे तो ठरलेला असतो आणि आपलं सगळं सामान तिथूनच येतो. मग माझा कस्टमर जो आहे, त्याच्याकडे जो काही सामान जातो, त्याला जी काही सर्व्हिस लागते, ती माझ्याकडूनच का नाही जाऊ शकत? हा विचार कधी आपण केलेला आहे का? आणि आपण एक पर्सनल टच, एक बाकीचे जे देत नाहीत, तसं काही असं वेगळं आपण देतोय का? की आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही लास्ट मिनिट ऑर्डर दिली, मला होणारी नव्हती पण तुम्ही नेहमीचे कस्टमर आहेत, म्हणून मी आउट ऑफ द वे जाऊन तुमच्यासाठी ही लास्ट मिनिट ऑर्डर केली. विच इज ना, प्रत्येक जण नाही करणार आहे तशी गोष्ट, पण मग तुम्ही तसं करताय का? काहीतरी काय वेगळं करतायत तुम्ही कस्टमरला? त्यांनी तुम्हाला एवढा बिझनेस दिला किंवा एवढ्या ऑर्डर्स दिल्या, तर तुम्ही त्याला एक थँक यू नोट किंवा एक सिंपल गिफ्ट किंवा त्याचं एक्नॉलेजमेंट दिलेलं आहे का? या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर तुमच्याकडे काय असं वेगळं आहे, ज्याच्यासाठी मी दुसऱ्याकडे न जाता तुमच्या शॉपवर किंवा तुमच्या स्टॉलवर येऊन तुमच्याकडून तुमची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेणं हे महत्वाचं आहे. हे आता झाले हे 8 प्रश्न मला तुम्हाला सांगायचे होते, की विचार करा या गोष्टींचा. ऑब्व्हियसली मी प्रेझेंटेशन पण शेअर करेल. तुम्ही वापरू शकता हे प्रेझेंटेशन तुमच्या बिझनेससाठी. आता आपण जाऊया, जे काही मला अगोदर थोडेफार प्रश्न आलेले त्याच्याकडे जाऊया आणि कोणाला काही नंतर प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. अ, पहिला प्रश्न होता की प्रदर्शन संपल्यानंतर ग्राहकांची फॉलोअप करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पद्धती काय आहे? पहिली गोष्ट, कोणीही तुम्हाला इन्क्वायरी दिली, त्यांचा कार्ड दिला, त्यांचा फोन नंबर दिला, त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिला, त्यांचा ईमेल आयडी दिला, काहीही तुम्हाला दिला, एक्झिबिशन संपल्याच्या 24 तासात त्यांना, किंवा एक्झिबिशन चालू असेल 2 दिवसांचं एक्झिबिशन असेल तरी, राईट, 24 तासाच्या आत त्यांना मेसेज पाठवा. आपण काय करतो, अरे आता मी एक्झिबिशन मध्ये आहे ना, मग एक्झिबिशन संपल्यानंतर त्यांना पाठवतो किंवा त्यांना माहिती देते, राईट. पण काय होतं ना, बऱ्याच वेळा ते व्यक्तीच्या मनातनं ही गोष्ट निघून जाते. 24 तासात ती गोष्ट मनात कुठेतरी घुटमळत असते किंवा ती असते, आणि त्याच 24 तासाच्या दरम्यान जर तुम्ही पहिला मेसेज, ऍटलीस्ट एक थँक्यू फॉर युअर इन्क्वायरी किंवा तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद, आम्ही आपल्याशी संपर्क साधू, की लगेच त्या व्यक्तीला सुद्धा लक्षात राहतं आणि तो लगेच ते हे करून घेतो, नोट करून घेतो, की हा बाबा मी अशी चौकशी केली. तर
त्याच्यानंतर ते पाठवताना त्यांनी कुठल्या प्रोडक्टची किंवा कुठल्या सर्व्हिसची माहिती विचारलेली. आता आजकाल आपण छोटे छोटे टेम्पलेट्स बनवू शकतो. तुम्हाला माहिती आहे कुठल्या प्रकारची ऑर्डर किंवा कुठल्या प्रकारचे डिटेल्स विचारले जाऊ शकतात. त्याचे छोटे छोटे मेसेजेस ड्राफ्ट करून ठेवा. कस्टमरने जर तुम्हाला विचारलं तर त्याला तिथेच तो फोटो किंवा त्याची माहिती तिथल्या तिथे सुद्धा तुम्ही देऊ शकता. राइट? सो एक किंवा एखादा स्कॅनर ठेवू शकता ज्याच्यावरून तुम्हाला तो कस्टमरला तुमचा जो प्रोडक्ट कॅटलॉग आहे तो वापरू शकतो किंवा पाहू शकतो. आणि फॉलोअप करताना फक्त हा सर तुम्हाला हे विकायचंच आहे, तुमच्या पदरात मला हे कोंबायचंच आहे, नाहीतर मला काय मिळणार नाही. ते महत्वाचं नाहीये. त्यांच्याशी रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी आणि त्यांना नेमकी तुमची गरज का भासली, कशासाठी त्यांना तुमच्याकडे यावं असं वाटलं, ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही आलात, आमच्या स्टॉलला भेट दिलीत, आम्हाला खूप बरं वाटलं, चौकशी केली. तसं काहीतरी छोटीशी गोष्ट कस्टमर येताना करतो. आपण थोडी तरी लक्षात ठेवले ना, "अरे तुम्ही तेच ना ते जे इथे काम करतायत किंवा अमक्या ठिकाणी राहतात." तसं जर सांगितलं ना, अरे आठवण आहे त्यांना. राइट? आता मी एक सिंपल माझं उदाहरण सांगतो. माझी एक स्टुडंट मला काल भेटली. अ, जवळपास 10 वर्षांनी भेटली. तिची अपेक्षा अशी होती, की मला नाव सुद्धा लक्षात राहणार नाही. पण मला नाव आणि तिचं बॅच लक्षात होतं. तर तिला खूप आनंद झाला. तशी छोटीशी गोष्ट ना, आपण लक्षात ठेवली तर कस्टमर्स फील्स हॅपी. सो इम्पॉर्टंट प्रदर्शन संपल्यानंतर 24 ते 48 तासाच्या पहिला मेसेज तुम्हाला गेलाच पाहिजे. दुसरा प्रश्न होता, प्रदर्शनात भेटणाऱ्या लोकांची माहिती प्रभावीपणे गोळा कशी करावी? आता आजकाल सगळेजण Google फॉर्म वापरतात. तर Google फॉर्म असेल तर उत्तम. पण काही लोकांना Google फॉर्म वापरता येत नाही किंवा जमत नाही. तर तुम्ही जेव्हा केव्हा रजिस्ट्रेशनला जाता, तिथे तुमचं रजिस्टर बुक एक असणं गरजेचं आहे. आणि एक मी तर सांगेल त्याच्या पलीकडे एक स्टेप जाऊन सांगेल, की फीडबॅक बुक मधून सुद्धा तुम्ही हे करू शकता. व्हिजिटर्स फीडबॅक बुक. जो कोणी तुमच्याकडे येतो, तो रजिस्टर प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना सांगा, की सर छोटंसं तुमचं एक्सपिरियन्स लिहा किंवा तुमचा टेस्टिमोनियल द्या किंवा तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा. तुम्ही Google फॉर्म शेअर करू शकता. राइट? किंवा एखादा लकी ड्रॉ ठेवू शकता. तुमचं नाव किंवा डिटेल्स सबमिट करा, आम्ही ड्रॉ काढतोय. मग ते स्वतःहून त्यांचा नंबर वगैरे देतात. बऱ्याच लोकांना मजा असते, गंमत वाटते, ते देतात. व्हिजिटिंग कार्ड बॉक्स, जर तुम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये असाल किंवा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये असाल किंवा मोठ्या लेवलवरती प्रोडक्ट्स किंवा ऑर्डर्स, बँकवेट ऑर्डर्स वगैरे करत असाल, तुमचं स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड असेल तर तुमचं स्वतःचे कार्ड तिकडे एका छोट्याशा बॉक्समध्ये ठेवा. जेणेकरून कधी कधी काय होतं, आपण इतरांना माहिती देत असतो, कोणतरी येतो, तो त्याला आपल्याशी बोलायला थांबायला वेळ नसतो, तर ती व्यक्ती कार्ड उचलून निघून जाते. तर ते होतं. किंवा तुम्ही एक छोटंसं, दुसरे जे व्हिजिटर्स येतात त्यांची डिटेल्स घेण्यासाठी एक छोटंसं व्हिजिटिंग कार्ड बॉक्स ठेवा. आणि ह्या सगळ्या डिटेल्सची माहिती तुम्ही एक ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा. ब्रॉडकास्ट लिस्ट कुठल्या एक्झिबिशनला किंवा कुठल्या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन अटेंड केलेलं आहे, त्याचं काय नाव होतं, त्या नावाने घाला, जेणेकरून तुम्हाला पण आठवण राहील की कुठे तुम्ही नेमकं त्यांना भेटलेलात किंवा कुठून तुम्हाला ही इन्क्वायरी आली. आणि कस्टमरला जर प्रॉब्लेम नसेल, त्रास नसेल, तर त्याच्याशी नियमितपणे आपले प्रोडक्ट्स किंवा फेस्टिवलचे अपडेट शेअर करत राहा, त्यांना माहिती देत राहा. आणि जर ते रेग्युलरली तुमच्याकडून घेत असतील तर त्यांना काहीतरी बेनिफिट्स किंवा छोटंसं इन्सेंटिव्ह म्हणून डिस्काउंट वगैरे सुद्धा तुम्ही विचार करू शकता. हा प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे, राईट? स्टॉलवर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी काय उपयोगी ठरतं? मी तर सांगतो, मी इथे जे लिहिलं आहे ना, ते सगळं तुम्ही विसरून जा. मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो. तुम्ही जर स्वतः एखाद्या एक्झिबिशनला गेलात, तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या स्टॉलला व्हिजिट द्याल आणि का द्याल? त्या प्रश्नाचं जो उत्तर आहे तसा तुमचा स्टॉल असला पाहिजे. आपण काय करतो, मी असं बघेन, माझा स्टॉल आहे, यायला पाहिजेत लोकांनी, तसा नाही विचार करायचा. विचार कस्टमरच्या हिशोबाने करायचा. तुम्ही स्वतः असा विचार करा, तुम्ही स्वतः एखाद्या एक्झिबिशन मध्ये जातायत आणि तिथे तुम्ही कशा प्रकारचं, तुम्हाला, तुम्ही जो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देताय तशा प्रकारची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस हवी असेल,
तर तुम्ही तिकडे कुठल्या गोष्टींसाठी जाल आणि कसे जाल तो विचार करा आणि त्यानुसार तुमचा टेबल किंवा तुमचा स्टॉलचा लेआउट जो आहे तो त्यानुसार तुम्ही बनवा. जर एखादा कम्प्युटर गेम असेल, ऍप असेल तर त्याचे लाईव्ह डेमो द्या. कॅल्क्युलेशन ना फायनान्शियल कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटर ठेवू शकता. त्यांना तिकडे डिस्कस करून ते छोटंसं डिस्प्ले देऊ शकता. हे बघा तुमचा एवढा ईएमआय किंवा तुम्हाला एवढा प्रीमियम भरावा लागणार आहे, एवढे रिटर्न्स येणार आहेत, हे तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत. तुमच्याकडे जर लोनचं असेल किंवा अजून काही केटरिंगचे प्रोडक्ट्स असतील, छोटे फार थोडे टेस्टिंगसाठी मिठाई वगैरे असेल, राईट फूड प्रोडक्ट्स असतील तर तुम्ही ते टेस्टिंगसाठी ठेवू शकता, पाहण्यासाठी ठेवू शकता. कस्टमरशी नेहमी हसत मुखाने बोला. बऱ्याच वेळेला ताणतणावामध्ये इकडे तिकडे ह्याच्याशी बोलतोय त्याच्याशी बोलतोय तो थकवा जाणवतो. तो थोडस थकवा किंवा लक्ष कोण येतोय कोण जातोय त्याच्यावर लक्ष ठेवा. त्यांच्याशी बोला, संवाद साधा. तर ड्रॉ एखादा छोटासा खेळ वगैरे ना म्हणजे तुम्ही काय बोलतात ते बुलजाय किंवा फोटो आपलं हे सेल्फी पॉइंट ठेवू शकता. सेल्फी काढा, आम्हाला टॅग करा किंवा लकी ड्रॉ वगैरे असे छोटेफार काहीतरी गोष्टी करू शकतात जेणेकरून पब्लिक येईल. ते गेम खेळण्याच्या निमित्ताने गेम खेळता खेळता अरे मग ते बघतील अरे यांच्याकडे काय आहे ते पण बघतो आणि त्याच्या थ्रू तुम्हाला अधिक लोक अट्रॅक्ट किंवा तुमच्या स्टॉलवर येण्यासाठी उपयोगी पडतील. पुन्हा इथे तुमचं मला वाटतं पुढच्या प्रश्नात येईलच ते तुमचा जो चांगला प्रोडक्ट आहे, चांगले जे फास्ट सेलिंग किंवा हमखास जाणारे प्रोडक्ट आहेत ते पुढे आणि प्रॉमिनेंट डिस्प्ले करा त्याचा. कारण त्यांच्या बलबुत्यावर तुमचे बाकीचे प्रोडक्ट जातील तर ते लक्षात ठेवा. आता अजून एक महत्वाची गोष्ट ना, बऱ्याच वेळेला आपण अगोदर बोललो फायनान्स विषयी राईट. तुमच्याकडे कुशन आहे का आणि मोठा एक्झिबिशन आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येण्यासाठी काय करायला पाहिजे ते मी बोललोय. पण कमी बजेटमध्ये मला जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट होता येतं तर येतं. मग काय करायचं, लोक येतात तिकडे ते कधी कधी विचार मग तुम्हाला याच वैशिष्ट्य का आणि कोणतरी सांगतं ना म्हणजे फूड प्रोडक्ट्स मध्ये आहे की ही मसाला जो आहे तो माझी आजी किंवा माझ्या राईट आजी बनवायची किंवा आई बनवायची त्याचा हा मसाला आहे किंवा ही रेसिपी मी त्यांच्याकडून शिकली आणि आता आम्ही ते पुढे घेऊन जातो. असं जेव्हा आपण एखादं गोष्ट सांगतो राईट तेव्हा लोकांना खूप बरं वाटतं. मग तुमच्याकडे खेळणी असतील तर अरे हा खेळ मला आवड होती मग काहीतरी करायला पाहिजे त्या निमित्ताने मग मी खेळणी विकायला सुरुवात केली. त्याच्यातले बारकावे सांगता आले पाहिजेत. खेळणी नुसती खेळणी नसून त्याच्यातून लोकांची माइंड किंवा इंटेलिजन्स डेव्हलप होतो. अशा गोष्टी आपण जेव्हा सांगतो तेव्हा आपण कमी खर्च करून सुद्धा कस्टमरवरती इम्पॅक्ट पाडू शकतो. सी मोठ्या ब्रँड्स कडे पैसा आहे, आपल्याकडे एक्सपिरियन्स आणि नॉलेज आहे. हा एक्सपिरियन्स आणि नॉलेज तुम्ही जे प्रदर्शनात किंवा एक्झिबिशन मध्ये तुमच्याकडे लोक येतात त्यांच्याबरोबर शेअर करू शकता राईट. थोडस नीटनेटकं पॅकेजिंग करण्यावर भर द्या. थोडस थोडस जरी नीटनेटकं असेल ना पॅकेजिंग म्हणजे अगदीच दिखाऊपणा नाही, सिम्पल पण अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असेल ना लोक आपोआप स्वतःहून येतात राईट. तुमचं जर काही क्यू आर कोड असेल तर व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम पेज वरती तुम्ही त्यांना फॉलो करायला सांगू शकता. तो क्यू आर कोड डिस्प्ले करा. जी लोक तुमच्याशी येऊन बोलणार नाहीत ते कधी कधी येऊन क्यू आर कोड स्कॅन करतात. त्याच्या थ्रू तुम्हाला इंस्टाग्राम किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती कनेक्ट होऊन त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात राईट. ही छोटी गोष्ट आहे, याच्यासाठी आपल्याला काही खर्च नाही करावा लागत. किंवा तुमच्या बाजूला एखादं तुमच्या ओळखीचं कोणी असेल किंवा नेहमी तुम्ही एक्झिबिशन एकत्र करता, तुमचा प्रोडक्ट आणि त्यांचा प्रोडक्ट एकमेकांना जाणारे असतील म्हणजे जसं साड्या जे विकतात त्यांच्या जोडीला ज्वेलरी असते, इमिटेशन ज्वेलरी किंवा टेराकोटा ज्वेलरी वगैरे जे काही आहेत ते सोबत जातात. बऱ्याच वेळा लेडीजना ते आवडतं मग ते तुम्ही कोलॅबरेशन करू शकता की आम्ही एकत्र किंवा ही माझं प्रोडक्ट डिस्काउंट मध्ये जर 2 साड्या घेतल्या तर आम्ही एक फ्री देऊ तुम्हाला राईट. तर तुमचा खर्च एकमेकांचा समजून घ्या आणि त्याच्याद्वारे तुम्ही करू शकता. असंच पार्टनरशिप म्हणजे जो दुसरा प्रोडक्ट तुमच्या प्रोडक्ट सोबत जाईल त्याच्यावरती तुम्ही विचार करू शकता.
दुसरी गोष्ट, लोकांचं लगेच आकर्षण ध्यान घ्यायचं असेल, तुम्ही किंवा अजून तुमच्या जोडीला दोघं तिघ जण उभे असतील, तर सगळ्यांनी एकसारखाच ड्रेस करा. तुम्ही आज कुठल्याही ज्वेलरी स्टोअर मध्ये जा, राईट, तुम्हाला पाहता क्षणी एक गोष्ट जाणवेल की सगळ्यांचे ड्रेस सेम असतात. त्यांचा ड्रेस कोड स्टँडर्ड असतो. त्यांची ड्रेसिंग करण्याची पद्धती असते. तुम्हाला फार काही नाही करायचंय. अगदी जास्त एक सिंपल टी-शर्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा सिंपल ड्रेस तुम्ही घेऊ शकता आणि एकाच रंगाचे तुमचा जो ब्रँड आहे, तुम्ही जो प्रॉडक्ट वरती किंवा तुमच्या व्हिजिटिंग कार्डवरती त्याच्याशी मॅचिंग हे करत असताना तुम्ही ते वापरू शकता. तुम्ही जर ते सुरभी वडापावचं कधी स्टेशनला गेलेले असाल किंवा एम मिठाईवाला आहे मलाडला, तिकडे जर गेलेला असाल, त्याचा व्हिडिओ वाजत असतो, आओ आओ एम के मिठाई खाओ, वडापाव खाओ, असं काही ना काही त्यांचं चालू असतं. तर तुम्ही एखादं असं छोटंसं स्मॉल आकर्षक जिंगल किंवा एक छोटी स्क्रीन, आजकाल बऱ्याच छोट्या एलईडी स्क्रीन किंवा हे येतात, डिस्प्ले स्क्रीन येतात, त्याच्यावरती तुम्ही छोटेसे व्हिडिओ वगैरे प्ले करू शकता. तर तसं काय होत असेल तर ट्राय करा. दॅट इज हाऊ यू कॅन अट्रॅक्ट. तुम्हाला इथे फारसा खर्च येत नाही. नंतर प्रदर्शनात आलेल्या लोकांना ग्राहकांमध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणते ऑफर किंवा उपक्रम चांगले आहेत, राईट? तुम्ही त्यांना एक्झिबिशन देऊ शकता. म्हणजे ना, महत्वाची ऑफर ना, की हे आजच्या दिवसासाठीच आहे. ते कुठलंही तुम्ही जर ऑनलाईन वर्कशॉप किंवा काहीतरी हे करत असाल, तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल, ती सगळी गोष्ट आहे ना, आता पुढच्या 2 तासात ही ऑफर संपणार आहे. ते सांगून आपल्याला मोठा 15-20 हजाराचा 25 हजाराचा प्रोग्राम विकतात. 5 हजाराला 10. तो खरा तर प्रोग्राम 5-10 हजाराचाच असतो, पण आपल्याला त्याची किंमत 1 लाख सांगतात. पण तुम्ही पुढच्या अर्ध्या 1 तासात जर रजिस्टर केलं, तर तुम्हाला 5,000 किंमत. मग आपण अरे 1 लाखाचा मला 5,000त मिळतो. तसं तुम्ही डिस्काउंटसाठी की हा आजच्या दिवसापुरतीच रेट आहे. तुम्हाला ही रेट आम्ही पुन्हा देऊ शकत नाही. किंवा काहीतरी कॉम्बो पॅक वगैरे घेऊ शकता. लॉयल्टी कार्ड ना, छोटे-छोटे कुपन्स. मला आठवतं मी एका एक्झिबिशन मध्ये गेलेलो. त्यांनी आम्हाला छोटेसे असे कुपन दिलेले. त्याच्यावर त्यांचे स्टॅम्प आणि त्यांनी त्या छोटंसं जागेचं नाव वगैरे लिहिलेलं की ह्या आणि डेट होती त्याच्यावरती. त्याच्यानंतर सर आमचं पुढचं कुठेही एक्झिबिशन असेल ना, तुम्ही पुढच्या 6 महिन्यात आलात आमच्या स्टॉलवरती, तर आम्ही तुम्हाला हे डिस्काउंट देऊ किंवा तुम्हाला हा असं काहीतरी बेनिफिट देऊ. तर सिंपल गोष्ट ना, त्यांनी ते आपले नॉर्मल छोटे कार्ड ना, कार्ड पेपरवरती स्टॅम्प मारून काहीतरी आणि ते डेट लिहून आणि सिंपल बेसिक डिटेल, पण त्यांनी मस्त असं कट केलेले ते आणि ते देत होते. आता कस्टमर येईल नाही येईल, पण ते कार्ड जे खरेदी करत होते ना, त्यांनाच देत होते. राइट? आणि पुढे तुम्हाला डिस्काउंट देऊन त्याची आपण करू गॅरंटी देतो. शकतो. आता तो तिकीट घेऊन तुम्ही इतकी परत गोष्ट. केली तर फर्स्ट ऑर्डर वरती तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आणि त्याच्यानंतर फ्री सॅम्पल्स, काही छोट्या गोष्टी असतील ना, म्हणजे तुमच्याकडे छोटे सॅम्पल्स तुम्ही देऊ शकता किंवा शक्यता आहे, तर तुम्ही ट्रायलसाठी ते ठेवू शकता. नंतर तुम्ही बऱ्याच वेळेला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाता किंवा एखाद्या शॉपमध्ये जाता किंवा खरेदीसाठी जातात. तुम्हाला तिकडे एक गोष्ट हमखास दिसते आजकाल, की फोटो काढा आणि आमच्या स्टॉलला टॅग करून टाका. मग आम्ही तुम्हाला फॉलो करू किंवा तुमचं जर सिलेक्ट झालं तर नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्याकडे आल्यावर आम्ही तुम्हाला एवढं डिस्काउंट देऊ, तेवढं डिस्काउंट देऊ, असं करू, तसं करू, काही ना काही लिहिलेलं असतं. आपण करतो सुद्धा बऱ्याच वेळेला. पण आपण खराच आपला फोटो सिलेक्ट होतो, नाही होतो, आपल्याला माहित नाही आणि आपण तिथे जाऊ, नाही जाऊ, ते पण माहित नाही. पण त्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीने जरी टॅग केलं तुम्हाला, की खूप चांगला एक्सपिरियन्स आला मला या स्टॉलवरती किंवा हा प्रॉडक्ट घेताना, त्याने टॅग केलं, तर त्याचे समजा जर 500-1000 जे काही फॉलोवर असतील, म्हणजे मी इन्फ्लुएन्सर वगैरे नाही बोलत, म्हणजे आपले नॉर्मली 500-1000 तर आता Insta, Facebook वरती असतात. त्या 500 पैकी 100 लोकं तरी हमखास ते बघतात. तुम्ही ऑटोमॅटिकली अगदी काहीच न करता पुढच्या 100 लोकांपर्यंत पोहोचला. तर तुमच्या स्टॉलवरती फोटो काढून आम्हाला टॅग करा. तुमचं Instagram पेज असेल तर ते तिकडे लिहा. या सगळ्या गोष्टी तुमच्या शॉपवरती दिसतील असं ना. फॉलो अस ऑन Instagram, टॅग अस ऑन Instagram, Facebook पेजचं डिटेल, Instagram पेजचं डिटेल, YouTube चॅनल असेल तर YouTube. एक छोटासा पोस्टर बनवा किंवा एखादा छोटासा A3 साइज, A5 साइजवर प्रिंट आउट घ्या आणि तो प्रिंट आउट तुमच्या डेस्कवरती प्रॉमिनेंटली दिसेल तसं करा.
राईट. सो ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन कसं करायचं, तुम्ही स्टॉल लावतायत तर आता बऱ्याचदा लोकांना सांगायला, अरे मग माझ्या रिलेटिव्हना पाठवलं किंवा मित्रांना पाठवलं तर कसं होणार, काय होणार. काय गरज नाही, पाठवा त्यांना. तुम्ही तुमचा व्हॉट्सअप स्टेटस आहे, तुम्ही जर इन्स्टावरती आहात, फेसबुक वरती आहात, तर टाकत जा डिटेल्स की या ठिकाणी आम्ही करतोय. राईट. तुम्ही काउंटडाऊन कॅम्पेन रन करू शकता. एखादं छोटंसं पेज, थोडंसं तुम्हाला कॅनव्हा शिकून घ्यावा लागेल किंवा आजकाल टूल्स वगैरे मिळतात. तुम्हाला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन चेंज करायची आहे. एक 8-10 अशी तुम्ही स्वतः बसून क्रिएटिव्ह तयार करू शकता कॅनव्हा किंवा दुसऱ्या कुठल्या टूलवरती आणि तिथे लिहू शकता, समथिंग बिग कमिंग अप, वी आर एक्साइटेड, वेटिंग फॉर यू टू मीट, राईट, वी आर हॅपी टू वेलकम यू, द काउंटडाऊन बिगिन्स. असे छोटे छोटे काही ना काही मेसेजेस तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवू शकता. एक गमतीची गोष्ट ना, म्हणजे माझा एक मित्र आहे, त्याची वाईफ एक्सपेक्टिंग होती. तेव्हा त्याने तो रोज काउंटडाऊन ठेवलेलं त्याने, 10, 9, 8. मग आमच्यापैकी बऱ्याच जणांना उत्सुकता झाली, काय झालं रे बाबा, तू काय जॉब सोडतोय, काय करतोय? तर नाही. मग त्याला तेव्हा बऱ्याच लोकांनी चौकशी केली. एक सिंपल ना, फक्त नंबर ठेवले त्याने, दुसरं काहीच नाही केलं. पण त्याच्या थ्रू त्याला किती लोकांनी प्रश्न पडले, काय झाले ते, आणि ते होतं. तुम्ही काहीतरी असं विचित्र ठेवा ना, लोक तुम्हाला हमखास विचारतात. तर तसं काहीतरी अट्रॅक्टिव्ह किंवा लोकांना कोड्यात पाडेल असं तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, इन्स्टावरती तुमचे जे काही ग्रुप्स आहेत तिकडे टाकत जा. एक्झिस्टिंग कस्टमर्स जे आहेत किंवा तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल कस्टमर, त्यांच्यावर पण इन्व्हाइट पाठवत जा. आपण काय करतो, आपण पाठवत नाही कधी कोणाला, आणि मग तो फुटफॉल येतच नाही किंवा तो बिझनेस होतच नाही. आपण विचार करतो, अरे त्यांना जमेल नाही, तो त्यांचा प्रश्न आहे ना. तो तुम्ही कशाला त्यांच्यासाठी डिसाईड करता, तर ते करा. त्याच्यानंतर ऑन साइट विजिबिलिटी मी बोललो याच्याविषयी. तुमचं प्रॉपर ब्रँड किंवा क्यूआर कोड, इन्स्टा पेज किंवा फेसबुक पेजचे डिटेल्स आणि नाव जे आहे टॅग करता येईल ते. एखादी छोटी पिशवी किंवा एखादं छोटंसं पेन ज्याच्यावर तुमचं नाव लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी 50-100 रुपयामध्ये होतात. तुम्ही बल्कमध्ये घेतले, एकदा करून पुढच्या 4 एक्झिबिशन साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. असं नाही की सगळं एकाच एक्झिबिशन मध्ये संपायला हवं. राईट. तर काहीतरी कुठेतरी इंटरॅक्टिव्ह गेमिंग वगैरे करता येईल त्याचा विचार करा. क्राऊड जो कोणी येईल शक्यतो प्रत्येकाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा. कोण डेमोसाठी, तुम्ही जर डेमो मांडला असेल किंवा सॅम्पल देत असाल, तर जी व्यक्ती सॅम्पल घेते त्याच्याशी संवाद न चुकता केलं पाहिजे. राईट. टायअप्स विथ अदर स्टॉल आपण अगोदर ऑलरेडी बोललेलो आहोत. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न झाले. आता लास्ट जे आहे याचा प्रश्न अगोदर आलेला, हा प्रश्न पुन्हा सांगतो की स्टॉल्स बघा कुठल्या स्पेस मध्ये आहे, कुठे आहे, कसं आहे. जेवढं नीटनेटकं ठेवता येईल तेवढं नीटनेटकं ठेवा. सिंपल ठेवा. अगदीच जास्त भरून ठेवू नका, अगदीच रिकामं सुद्धा ठेवू नका. थोडंसं आकर्षक पद्धतीने जे स्टँड मिळतात ना, छोटे छोटे डिस्प्ले स्टँड मिळतात, ते ठेवा. त्याच्यावर एक लेवल 1, 2, 3 असं तुम्हाला करता येईल, तर त्या गोष्टी आहेत. कस्टमर आला तर त्याला एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचायला अडचण किंवा त्रास होऊ नये त्याची दक्षता घ्या. राईट. आणि जिथे लोकांना नीट व्यवस्थित उभं राहता येतं किंवा थोडस बसायला जागा असते, तिथे ते जास्त वेळ थांबतात. त्याच्यानंतर तुम्हाला जे फॉलोअप करायचं आहे, कन्वर्ट, याच्याविषयी पण आपण बोललो अगोदर. कोणीतरी इंग्लिशमध्ये हा प्रश्न टाकलेला, पण मी तो घेतलाय. कस्टमर्स बोलताना ना, ते जेवढ्या एक्साइटमेंटने, जेवढ्या इंटेन्सिटीने सांगतात, नाही तुम्ही मला द्याच, तर त्यांना हे करा की कोणीतरी येऊन नुसतं विचारलं जातं, हे काय, असं काय, अच्छा ठीक आहे मग बोलू आपण नंतर. तो झाला कोड, म्हणजे तो काही तेवढा इंटरेस्ट नाही आहे त्याला. तो फॉलोअप करणं आपलं काम आहे. कोणीतरी येतो, तो विचारतो, अच्छा हे असं आहे का, मग ते तसं आहे का, मग याचं काय, त्याचं काय. बघतो, कदाचित एक थोडस टेस्ट करून गेला, अरे वा छान आहे, विचार करायला पाहिजे, तो झाला वॉर्म लीड. आणि हॉट लीड म्हणजे जो लगेच तुम्हाला सांगतोय की मला आज किंवा उद्या तुम्ही देऊ शकता का, किंवा पुढच्या 7 दिवसात, 10 दिवसात मला ही ऑर्डर हवी आहे, तर देऊ शकतात का. तुमचा हॉट लीडला पहिला कॉल केला पाहिजे, कन्व्हर्जन जास्त होणार. वॉर्म लीड सेकंड, आणि कोल्ड लीड्सला सुद्धा 24 ते 48 तासात तुमचा गेला पाहिजे. राईट.
तुम्ही लिस्ट तयार केल्यानंतर तुम्ही कुठलेही हे डिटेल्स घेतल्यानंतर त्यांचे भाग पाडल्यानंतर एका एक्झिबिशन नंतर त्यांना थांबवू नका, राईट? पण मी असं पण नाही सांगत की रोज त्यांना उठून भडीमार करा त्यांच्यावरती, ते तुम्हाला ब्लॉक करतील. तर तसं पण नका करू. काहीतरी महत्वाचं म्हणजे तुम्ही जर साडी विकत असाल तर साडीबद्दल थोडीशी माहिती ना, की कांजीवरम साडी कशी ओळखावी, किंवा जर तुम्ही लोणचं विकत असाल तर आंब्याचं लोणच्याचं वैशिष्ट्य काय, लिंबूच्या लोणच्याचं वैशिष्ट्य काय, असे तुम्ही थोडेफार इन्फॉर्मेशन छोटे छोटे टिटबिट शेअर करू शकता. किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल तर चाइल्ड केअर पॉलिसी असणं का महत्वाची आहे, एज्युकेशन पॉलिसी असणं का महत्वाची आहे, डेमो ना म्हणजे रिटायरमेंट पॉलिसी असणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींचे तुम्ही मेसेजेस त्यांना अपडेट देऊ शकता. ते करा. दॅट विल हेल्प यू इन्क्रीज द सेल. आता जर साड्यांचं आहे, ऑब्व्हियसली तुमच्याकडे जर मॅनिक्विन घेण्याची कॅपॅसिटी असेल नसेल तर थोडस चांगले हँगर किंवा रॅक वर तुम्हाला डिस्प्लेसाठी वापरता येईल, राईट? तसं हे करा. मी अगोदर बोललेलो तुमचे हिरो प्रोडक्ट्स कुठले आहेत ना, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली, तुमच्याकडून लोक कुठल्या प्रकारच्या साड्या जास्त घेतात किंवा ही साडी हमखास विकणार, त्या तुमच्या प्रॉमिनंट डिस्प्लेला असल्या पाहिजेत, राईट? तुमचं जो लेटेस्ट कलेक्शन आहे, आपण उन्हाळ्यात वेगळ्या तऱ्हेच्या साड्या घेतो, थंडीच्या दिवसात वेगळ्या तऱ्हेच्या साड्या असतात, राईट? कपडा आणि मटेरियल त्याच्यावर फरक पडतो. तर ह्या गोष्टी या तुम्ही जिथे स्टॉल घेताय, स्पेशली साडीचं जर असेल तुमचं, तर तुमच्या स्टॉलचं लोकेशन असं शोधा जिथे प्रॉपर पुरेसा लाईट आहे. तुम्ही जे आयोजक आहेत त्यांच्याशी बोलून तुम्ही ही माहिती गोळा करू शकता आणि विचारू शकता त्यांना, राईट, की कुठे काय डिस्प्ले असणार आहे, कशी कुठून एंट्री असणार आहे, कुठे लाइटिंग वगैरे कशी असणार आहे. कारण जेवढा रंग लाईट प्रॉपर आणि नॅचरल लाईट, किंवा दिवसा असेल तर नॅचरल लाईट ऑब्व्हियसली, संध्याकाळचं असेल तर जिथे प्रॉपर पुरेसं लाइटिंग वगैरे असेल त्याच्यामध्ये साडीचा रंग वगैरे किंवा तुम्ही जे काही गार्मेंट्स आहेत त्याचं उठून दिसतं ते. तर ते अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला विक्रीसाठी मग तो फायदा होतो त्याचा. तर बघा, आणि एकामेकावर नुसत्याच रचू नका. जस्ट एन्श्योर दॅट तुमची मांडणी अगदीच किचकट नाहीये आणि बेअर मिनिमम आहे, पण ते त्याच्यामध्ये सुद्धा ते अट्रॅक्टिव्ह दिसते, राईट? ग्राहकांची बोलण्याची पद्धत ऑब्व्हियसली हे हा प्रश्न पण ना, पहिली गोष्ट, कस्टमर आल्यानंतर त्यांना ग्रीट करा, नमस्कार किंवा हॅलो किंवा वेलकम या, राईट? त्यांना थोडा वेळ द्या, राईट? म्हणजे मी आता ते वेळेचं सांगतो. काय होतं ना, तुम्ही जर एखाद्या मॉलमध्ये वगैरे किंवा कुठे गेलेला असाल आणि तुम्ही कपडे बघत असाल ना, तर तुम्ही कपडे बघता बघता तो एक्झिक्युटिव्ह येते विचारतं काय घ्यायचं आहे, कशासाठी घ्यायचं आहे, मग तो आपल्या मागेच लागून राहतो. तसं नका करू. ते आले त्यांना वेलकम बोला, या सर काय, ओके, मग ते बघू द्या त्यांना थोडं. त्यांनी जर कन्व्हर्सेशन पुढे चालू ठेवलं की मला थोडंसं हे घ्यायचं होतं, ते घ्यायचं होतं, तर मग तुम्ही कॉन्व्हर्सेशन चालू ठेवा. नाहीतर त्यांना तुमचे प्रोडक्ट्स किंवा तुम्ही जे काही ऑफर करून आहात ते त्यांना बघायला थोडी वेळ द्या, राईट? तुम्ही साडी असेल, मी आता इथे साडीचा एक्झाम्पल घेतलेला आहे, पण तुम्ही साडी असेल किंवा तुमचे खेळणी असतील किंवा ग्लासवेअर असेल किंवा डिस्प्ले प्रोडक्ट्स असतील किंवा फ्रेम्स असतील, काही असेल, ते ते तुम्ही त्यांना नीट दाखवा, व्यवस्थित एक्सप्लेन करा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे त्यांना. आणि त्यांनी तुमच्याकडून कन्वर्ट करायचा प्रयत्न केलाच पाहिजे, पण अगदी जोर जबरदस्तीने मागेच लागतायत असंही नको व्हायला, राईट? आणि जरी त्यांनी, महत्वाची गोष्ट, जरी त्यांनी घेतलं नाही तुमच्याकडून तरी थँक्यू बोला. तुम्ही आमच्या स्टॉलला भेट दिली म्हणून तुमचे आम्ही आभारी आहोत, राईट? सो आणि त्यांचं वाटल्यास फोटो काढा की किंवा काउंट हे करा, यू आर व्हिजिटर नंबर 100, तर तुम्ही आमचे 100वे व्हिजिटर आहेत म्हणून आम्हाला छोटंसं एक चॉकलेट किंवा छोटंसं एक पेन किंवा काहीतरी असं तुमचे जे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस आहेत त्याच्यामधला मिनिमम जो छोट्यातला छोटा प्रोडक्ट आहे ज्याच्याने तुम्हाला फारसं काही फरक पडत नाही, असं तुम्ही देऊ शकता. तुम्ही कस्टमर काउंट ठेवू शकता की प्रत्येक 50व्या कस्टमरला आम्ही काहीतरी देऊ किंवा 100व्या कस्टमरला. त्याने काही घेतलं नाही घेतलं तरी देन दॅट क्रिएट्स अ बॉन्डिंग. अरे त्यांनी मी काही घेतलं नाही तरी मला
ही गोष्ट दिली, राईट? सो दीज आर द थिंग्स. आणि स्टॉल बुक करताना कुठली काळजी घ्यायची, काय करायचं, तर वेगवेगळ्या याचे आपले एक्झिबिशनचे वेगवेगळे नियम असतात, त्यांची जागा वेगवेगळ्या पद्धतीने असते. नॉर्मली एंट्रन्सला असेल तर लोक लगेच एंट्रन्सला बघायला सुरुवात करतात, तिकडे फुटफॉल जास्त असतो. तर तिथे किंवा कुठे फूड कोर्ट असेल, कोणाचे जेवणाचे किंवा खाऊचे स्टॉल्स असतील, तिथे लोक थांबतील खायला प्यायला. त्याच्या आजूबाजूला असेल तर खाता खाता सरळ ना, म्हणजे एक्झिबिशन मध्ये नॉर्मली लक्ष जातं की अरे यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे काय आहे. जर एक्झिबिशन मध्ये फूडवाले पार्टिसिपेट नसतील करत, त्यांनी त्यांचं सेपरेट अरेंजमेंट असेल तर हे लागू नाही पडत. पण नॉर्मली फूड प्रोडक्ट्स वाले पण असतील किंवा दुसरं काहीतरी तुमच्या बाजूलाच असेल, तशा ठिकाणी तुम्हाला जर स्टॉल्स घेता आलं. आता इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची वाटतं की आयोजकांना ही गोष्ट माहिती असते, तर त्याच्यामुळे कदाचित ते त्याचं थोडंसं एक्स्ट्रा चार्ज लावू शकतील. मग ते तुम्हाला देता येणं जमलं पाहिजे. त्याच्यासाठीच मी बोललो ना की एक्स्ट्रा तुम्ही साईडला फायनान्शियल आपण जे बोललेलो ते साईडला करू शकता, त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. पोहोचल्यावरती स्टॉल एक्झिबिशन सेंटरला पोहोचल्यानंतर सगळी व्यवस्था बरोबर आहे नाही आहे ते तपासा, राईट? कुठल्या प्रकारचे कस्टमर्स एक्झिबिशनला येणार आहेत, काय फुटफॉल अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टींची चौकशी करा. तुम्ही जर कॅन्सल करावं लागलं तर काही रिफंड असणार आहे की नाही, तुमचा खर्च किती येणार आहे, किती नाही येणार आहे, या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडे एक चेकलिस्ट असली पाहिजे की आणि तुमचं जर तुम्ही ट्रॅक करत असाल ना, तर माझा स्टॉल कुठे होता तेव्हा मला कधी किती जास्त बिझनेस आलेला आणि कुठे कमी बिझनेस आलेला, हे सगळं आता तुम्ही जेवढे एक्झिबिशन केलेले आहेत त्याच्यामधून तुम्हाला एक त्याचा अंदाज यायला पाहिजे. तो आला नसेल तर प्लीज गो बॅक अँड चेक अँड गो थ्रू ऑल द डिटेल्स अगेन. किती बजेट असणार आहे, तिथे येणारी लोक कशी असणार आहेत. तुम्ही जर साऊथ बॉम्बेला करत असाल तर तिकडचा टार्गेट ऑडियन्स वेगळा असणार आहे. तुम्ही बोरिवलीमध्ये करत असाल तिकडचा ऑडियन्स वेगळा असणार आहे. तुम्ही ठाण्याला करत असाल तर तिकडची लोक वेगळी आहेत. तुम्ही अंबरनाथला करत असाल तर तिकडची लोक वेगळी आहेत. तुम्ही सगळ्याच ठिकाणी एकाच तऱ्हेचा व्यवसाय अपेक्षित नाही धरू शकत. तर तुमचे प्रोडक्ट्स आणि हे त्याच्यानुसार बदला. म्हणजे साऊथ बॉम्बेला गेलात तर कदाचित त्यांचं स्पेंडिंग पर कस्टमर विल बी मच हायर. बोरिवली किंवा दहिसर बाजूला कदाचित थोडं कमी असेल, अंबरनाथ बाजूला अजूनही त्याहीपेक्षा कमी असेल. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. सो दॅट्स इट. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न किंवा काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री. तर मला एक विचारायचं होतं. हा बोला. सुजाता, मी पण आता लास्ट 1 वर्ष झालं माझा ज्वेलरीचा बिझनेस आहे. तर एक छोट्या प्रमाणात मी सुरू केला होता. पण आता असं झालं की एक्झिबिशन एक्झिबिशन करत राहिलं, त्याच्यामुळे मला माझा स्टॉक थोडासा वाढवावा लागला. त्यामध्ये मी आता आधी फक्त मी स्वतः बनवायची, तर ते एकटीने बनवणं आता इनफ होत नाहीये, म्हणून मी थोडं रेडीमेड काही कानातले वगैरे घ्यायला लागले. आता ह्या 1-2 वर्षात असं, म्हणजे ह्या वर्षभरात असं झालंय की जे काही मला येतोय जो इन्कम, तुम्ही जसं म्हणताय 50तले 40, 10% तुम्ही ठेवा सेव्हिंग करून. तर आता असं झालंय, लास्ट एक्झिबिशन आता माझे ह्या लास्ट मंथ मध्ये झाले एक्झिबिशन. तर आता असं होतंय की नवीन इन्व्हेस्ट करण्यासाठी मला कदाचित 50 रुपयापेक्षा मला 60 रुपये जात आहेत. तर माझं ते म्हणजे पुढचं एक्झिबिशन आता थोडंसं मोठं आहे, किंवा लास्ट एक्झिबिशन छान झालंय, मला हे आवडलंय लोकांना, तर ते मला रिस्टॉक करण्यासाठी माझ्या आधीच्या जेवढे पैसे मला आधीच्या एक्झिबिशन मधून आले ते मला पूर्ण इन्व्हेस्ट करावे लागतात. तर मग मी पूर्ण न करता त्यापेक्षा असं जसं काही आपण टक्केवारी करतोय तसे करू, की मला पुन्हा मग समजा 1-2-3 दिवसाचं एक्झिबिशन आहे तर माझा तेवढा स्टॉक माझा नाही झाला कम्प्लीट, तर मला ते थोडंसं कन्फ्युजन आहे की मी पैसे थोडे सेव्ह करून बाजूला काढू, की जेवढे येत आहेत तेवढेच इन्व्हेस्ट करू. एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. हा. असा विचार करायचा की 90च रुपये आले, 100 नाही आले. तुम्ही 100चे 100 आले विचार केला तर 100 रुपये खर्च करणार. तर
त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे तुम्हाला. जेवढे लिमिटेड आहेत ना तेवढेच करा आणि तुमचं बजेट असलं पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो एक मी शेअर करतो दीप्ती मॅडम बरोबर. दीप्ती मॅडम तुमच्या बरोबर शेअर करतील ते. येस. राईट दिसते, स्क्रीन दिसतंय ना? येस सर. हा, आता मी इथे सगळं केलेलं आहे बघा. तुम्हाला तुम्ही जेव्हा हे करता ना कॅटेगरी, स्टॉल रजिस्ट्रेशन, ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्ट वगैरे, हा. डिस्प्ले, डेकोरेशन, सगळं या तुम्ही सगळं लिहून काढा इथे. आणि मग तुमचं जे सेल्स झाल्यानंतर किती खर्च आला, ओके. फॉर्म्युला टाकलेली शीट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता आणि तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला किती कुठे काय कमी जास्त होतंय नाही होतंय. करेक्ट. सो डू पण दॅट. मग सर नवीन ह्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा इन्व्हेस्ट केली पाहिजे का? हो, नाही तर तुम्ही ग्रो कसे करणार? मला सांगा, एक तरी बिझनेस सांगा असा जो तुम्ही एकही पैसा न टाकता ग्रो झालेला आहे. नाही, एकही पैसा नाही, जेवढा आलेला आहे त्याच्यामध्ये आणखी ग्रो करण्यासाठी एक्स्ट्रा असं विचारायचं. टाकू शकता तुम्ही. ओके. तुम्ही गरजेचं आहे, पण थोडस सवय लावा. सुरुवातीला कठीण जाईल की अरे असून सुद्धा आपण पैसा वापरत नाही, त्याचं वाईट वाटेल. पण एकदा ते ओके. अंगवळणी पडलं ना, देन यू विल ऑटोमॅटिकली डू दॅट. आणि उद्या परवा तुम्हाला कुठली मोठी ऑपॉर्च्युनिटी आली, ती कॅपिटलाइज करण्यासाठी ते उपयोगी पडते. तुम्हाला थांबून संधी घालवावी नाही लागणार. ते करेक्ट. महत्वाचं आहे. येस. तर थँक्यू सर. माइंडसेट बिल्ड करायला सुरुवातीला कठीण जाईल, हे पुन्हा सांगतो मी. पण एकदा सवय पडली की ऑटोमॅटिकली सगळं. हा, मला एक म्हणजे एक झालंय की जे छोटे छोटे एक्झिबिशन पासून माझं थोडासा ग्रोथ झाली की माझे चांगले एक्झिबिशन किंवा 2-3 दिवसांचे एक्झिबिशन फुटफॉल फार वाढलेलं आहे. म्हणून त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की की माझे पैसे मला थोडे जास्त थँक्यू इन्व्हेस्ट थँक्यू करावे सुजाता. लागतात. सुजाता थँक्यू. आपण इतर कोणाला काही येस. विचारायचं असेल, वेळ थँक्यू. कमी आहे. या. अजून आणि कोणी अजून आहे? एक मला थोडं. हा. अजून एक मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की अगदी आपला मुद्दा कमीत कमी शब्दात विचारावा, जेणेकरून तो समोरच्याला नीट कळतो सुद्धा प्रश्न, आणि वेळ जास्त जात नाही. आपल्याला उत्तरासाठी जास्त वेळ मिळालेला महत्वाचं. तर पुढच्या कुणाला विचारायचं असेल प्रश्न त्यांनी विचारावा थोडक्यात. दीप्ती मॅडम, असं दिसते की कोणाला विचारायचं नाहीये. आहे प्रश्न. शॅल वी गो टू नेक्स्ट? हो. नमस्कार. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. हे सगळं माझ्या मुलीचं क्रिएशन आहे. ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन असा विचार करून तिने म्हणजे लहान मुलांसाठी ISI मार्कची खेळणी, पझल्स हे सगळं तिने केलेलं आहे. मॅडम खूप थोडं काही आहे मोबाईल बोला ना त्याच्यात. अ, तर मला विचारायचं आहे, बहुतांशी काय होतं की पालक स्वतःवर खर्च करतात, पण लहान मुलांना म्हणजे आमचे प्रॉडक्ट्स अतिशय कमी किमतीचे आहेत आणि अतिशय दर्जेदार आहेत, तरी सुद्धा म्हणजे लहान मुलं हट्ट करत असतं, पण आई वडील त्या मुलांना आमच्या स्टॉलवरून खेचत बाहेर घेऊन जातात आणि स्वतःवर हजारो रुपये खर्च करतात, पण लहान मुलांसाठी साधी 50 रुपयाची 100 रुपयाची वस्तू घेऊन द्यायला सुद्धा म्हणजे हे नाही करत फारसं. हा आमचा अनुभव आहे, पण तसे चांगले पण अनुभव आलेले आहेत. पण अशा वेळी काय करायचं? तुम्ही पेरेंट्स बरोबर थोडस एंगेज करू शकता. अगदी ना, म्हणजे त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करा आणि मग त्याच्यामध्ये त्यांना जर काही होतंय नाही होतंय,
राईट. आता ते घेऊन जातात मुलांना, तिथे तुम्ही त्यांना हात धरून थांबवू तर नाही शकत की नाही नाही थांबा, आता तुम्हाला आले तर घ्यायलाच पाहिजे. पण तुम्ही सांगितलं तर कमी किमतीची किंवा लो इन्कम कॅटेगरीचे आहे, तर आता मी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये अगोदर, की तुम्हाला टार्गेट कस्टमर कोण आहेत ना तिकडे, ते जरा विचारून तुम्ही डिसिजन घेत जा. म्हणजे फॅमिलीज आहेत, वर्किंग वुमन आहेत, हे आहेत, तर त्या हिशोबाने तुम्हाला एक फायदा होईल. दुसरी गोष्ट, पेरेंट्स बरोबर एंगेज करा. ते पेरेंट्स कशासाठी थांबतील आता खेळण्याच्या दुकानावर, तो थोडासा पेरेंट्स साठी काहीतरी तुम्हाला छोटस एखादं बुक किंवा पझल किंवा कोडं वगैरे काही ठेवता आलं तर ते ठेवा. ते जर थांबले तर मग मुलं ऑटोमॅटिकली ते थांबतील आणि मग तुमचं काम होऊन जाईल. नाही, आम्हाला खूप चोखंदळ ग्राहक सुद्धा नेहमी म्हणजे असतातच. पण बहुतांशी जो पालकांचा एक ट्रेंड आहे की कसं म्हणजे खूप चांगले म्हणजे हजारो रुपयांची खरेदी करून घेऊन जाणारे सुद्धा आहेत. पण ज्याला तो चोखंदळ वर्ग, पण हे सगळे सगळ्यांना अपील होईल असं म्हणजे आम्ही हे केलेलं आहे की मुलं जे मोबाईलला ऍडिक्शन झालेलं आहे त्याच्यापासून त्यांना कसं परावृत्त करायचं, इथपासून सगळा विचार करून आम्ही आमचे प्रॉडक्ट्स केलेले. ISI मार्कचं आहे सगळं. आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही ते खेळू डिस्प्लेवर शकते असे टाकता, आ तुम्ही जेव्हा स्टॉल मांडता हा तेव्हा मोबाईल नको हवं किंवा मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा असं काही लिहिलेलं असतं का? किंवा काही ठिकाणीच लावू शकते. जेव्हा काही ठिकाणी जेव्हा नुसती टेबल स्पेस असते, एल शेप टेबल, तर तिथे काही लावायची सोय नसते, तिथे नाही लावताय. तिथे पण जरा टेबल मोठा स्पेस जे वरती तुम्ही छोटस एक A4 साईजचा प्लकार्ड वगैरे प्रिंट करून ते सुद्धा ठीक आहे, मांडू शकता, ठीक आहे, जे तसं कमी करू. जागा घेईल, राईट. हा, हो, आणि ठीक, लॅमिनेट थँक्यू. करून तुम्ही ते मांडू शकता ते. ठीक आहे, थँक्यू. आपल्या 2 सख्यांचे प्रश्न झालेले आहेत. खरं तर बऱ्याच सख्यांचे प्रश्न सरांनीच पूर्ण आपल्या विवेचनातून मांडलेले आहेत आपल्या समोर. अजून कुणाला जर काही विचारायचं असेल तर एखादा प्रश्न मला वाटतं आपण घेऊ शकतो. अजून कोणाला काही असतील तर विचारा, नाहीतर मग आपण आय थिंक तर तुम्ही इतके पॉइंट्स कव्हर केलेले आहेत त्यामुळे बहुतेक असं स्लाइड्स वाटतंय मी की दीप्ती मॅडम बरोबर शेअर करेन. दीप्ती मॅडम शेअर करतील तुम्हाला. आणि तो एक्सेलचा टेम्पलेट बनवलाय तो सुद्धा मी देईन. तुम्ही त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करू शकता. पण तुमचा जो खर्च आहे ना पूर्ण, कुठे काय, म्हणजे तुम्ही एक्झिबिशनला जाता, एक्झिबिशनचे स्टॉलचेच पैसे नाही तर ती जागा बघायला जातात तेव्हाचे पैसे, तुमचं सामान घेऊन जातात ते, तुमच्या जोडीला जी लोक आहेत ते, तुम्ही चहा पाण्याचा खर्च करतात ते, या सगळ्या गोष्टी तुमच्या खर्चामध्ये इन्क्लुडेड आल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरला जे फॉलोअप करण्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं ते. एक महत्वाची गोष्ट सांगेल की प्लीज मॅन्डेटरीली एक रजिस्टर बुक किंवा विजिटर फीडबॅक बुक किंवा विजिटर एंट्री बुक तुमच्या प्रत्येकाच्या स्टॉलवर असणं गरजेचं आहे. आजची दुनिया डेटाची दुनिया आहे. तुम्ही कुठेही जाता, कधीही जाता, बाय डिफॉल्ट तुमच्याकडे एक गुगल फॉर्मचं लिंक असलं पाहिजे किंवा एक नोटबुक असली पाहिजे जिथे तुम्ही कस्टमरचे डिटेल्स घेताय. ते आवर्जून करा. त्याला नो कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. आणि जो कोणी त्या याच्यामध्ये एंट्री करेल त्याला ऍटलिस्ट एक थँक्यू मेसेज अँड फॉलोअप मेसेज पाठवायला विसरू नका. युअर कस्टमर बेस विल ग्रो फॅन्टॅस्टिकली वेल. एस्पेशली थँक्यू मेसेज किंवा ग्रॅटिट्यूड मेसेज ना, तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला, तो मेसेज नक्की पाठवा. अजून कोणाचा काही प्रश्न ओके. असेल तर तुम्हाला काय विचारायचं आहे का नेहा? हाँ जी सर, एक्चुअली मैं ये पूछ रही थी कि कुछ लोग ना अपना नंबर देने में कंफर्टेबल नहीं होते हैं, तो फिर कैसे उनको बोला जाए, मतलब जैसे आप मैंने बोल रहे हैं ना बताया कॉन्टेक्ट उसके नंबर लिए, लेके। उसके लिए आप छोटा सा लकी ड्रॉ या कुछ स्कीम निकालो जो आप
ये कर रहे हैं, फिर हम आपको मोबाइल में इंटीमेट करेंगे, राइट? तो उसके लिए डिटेल्स आप चाहते हो ना, लॉटरी का स्कीम बेचते हैं तो बोलो सर हम ये रन कर रहे हैं, आप चाहिए तो इसको पार्टिसिपेट कर, तो दे विल गिव द नंबर। ओके ओके, कुछ फ्री गॉट में इट। मिल रहा है तो वो सबको अच्छा लगता है। बिल्कुल सर, बिल्कुल। या थैंक यू सर। सो अलका वाइंड अप करू. फाइंड अप करूया. अलका मॅडम, बरं. एक वेळा, तुम्हाला दीप्ती मॅडम तुम्हाला मला काही शेअर करायचंय? पुन्हा एकदा इंटरॅक्ट करण्याची संधी दिली क्रिएटिव्ह कट्टाबद्दल, बरोबर. तर तुमचे धन्यवाद, आणि तुम्ही सगळेजण इथे आलात, पार्टिसिपेट केलात, त्याचे तुमचे सगळ्यांचे आभार. एक छोटीशी विनंती आहे, तुमच्या प्रतिक्रिया प्लीज दीप्ती मॅडम बरोबर शेअर करा. दीप्ती मॅडम नक्कीच माझ्याबरोबर शेअर करतीलच, आणि एका दोघींनी जर व्हिडिओ टेस्टिमोनियल दिले तर माझ्यासाठी सुद्धा खूप चांगलं होईल, माझ्यासाठी Yes. सुद्धा खूप फायद्याचं होईल. तर ही छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना, आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. येस अलका मॅडम, ओव्हर टू यू. तर आता बोलण्यासारखं मी म्हणजे काय, इतकं तुम्ही छान आम्हाला सगळ्यांना गाईड केलंय. 1 तासापेक्षाही जास्त वेळ किती इझिली, म्हणजे कधी वेळ गेला कळलंच नाहीये. सगळ्या सख्यांचं पण हेच मनोगत असणार आहे बहुतेक. आणि तुम्ही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस दोन्हीलाही चांगलं कन्सिडर केलेलं आहे इथे. मी सर्व्हिस मधली आहे त्यामुळे मला ते लगेच जाणवलं, मी प्रदर्शनात नसते तर. आणि खूप लहान मोठे पॉइंट्स आहेत की जे तिथे जागा नसली तर काय करायचं वगैरे, खूपच म्हणजे बारीक सारीक अनेक मुद्दे सरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजावलेले आहेत. तर या सगळ्याचा वापर करून मला वाटतं आपल्या सगळ्या सख्या 11 आणि 12 तारखेचं जे आपलं प्रदर्शन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे सक्सेस मिळवतील त्याच्यामध्ये. आणि जे पॉइंट्स ते आजपर्यंत वापरले नसतील ते नक्की वापरून बघा, आणि त्याचा जो काही इफेक्ट होईल त्याप्रमाणे तुम्ही सरांनाही नंतर कॉन्टॅक्ट करून ते नक्की सांगा की हे मुद्दे आम्ही वापरले नव्हते आधी आणि आता वापरल्यावर त्याचा काय इफेक्ट आला. मला वाटतं आपण गुरूंकडून शिकत असतो तर ही गुरुदक्षिणा कोणत्याही गुरुला जास्त म्हणजे महत्वाची असणार आहे. तर सर तुम्ही आमच्या प्रत्येक मीटिंग मध्ये आम्ही जेव्हाही बोलवतो तेव्हा नक्की येता, आणि जे काही आम्ही विषय आम्हाला हवे असतात त्यावर तुम्ही आमची खूप छान पद्धतीने इथे मदत करता. खूप उत्तम मराठीत बोलता. या सगळ्याबद्दल बिझनेस कट्टा टीम तर्फे आपले खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू थँक्यू सर. एव्हरीवन. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू. मॅडम. मी डिटेल्स शेअर करतो तुमच्याबरोबर, ते पीपीटी आणि येस नक्की रेकॉर्डिंग. ठीक आहे, चलो बाय. नक्की नक्की. येस. येस थँक्यू सो बाय मच बाय सर. द बाय. मीटिंग कम्स टू एन एंड. थँक्यू सर्व सगळ्यांना. सख्यांचंही येस.